बोलावं. यावेळेस आपण देवाच्या पवित्र वचनामधून ओंकार स्तोत्राचा 12वा अध्याय आणि त्यातली काही वचनं यावेळेस आपण ऐकूया. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या पुण्यामुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समृद्ध होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. प्रेज लॉर्ड. परमेश्वराला धन्यवाद आणि गौरव. देवाच्या प्रियजनांनो, या ठिकाणी नवीन जीवित कर्माविषयी हा बोलत आहे आपल्या बरोबर. आमचा जीवित कर्म नवीन व्हावा यासाठी बोलत आहे. आमचं परिवर्तन झालेलं आहे. हे परिवर्तन झाल्यानंतर आमचं जीवन बदललंच पाहिजे, कारण जीवन बदलण्यासाठी येशू ख्रिस्त आलेला आहे. हालेलुया. येशूनं नवीन जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्त आमच्या ह्या जगामध्ये आलेला आहे, आमच्या जीवनामध्ये आलेला आहे. तो आमच्यामध्ये जो देवाचं मन किंवा देवाचा आत्मा आमच्यामध्ये जो ठेवला गेलेला आहे, त्याच्या नवीनीकरणाने आम्ही आमचं जीवन चालवावं ही देवाची इच्छा आहे. 21 स्तोत्र त्याचा 4 ते 23 शतकामध्ये काय म्हटलेलं आपण ऐकूया. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. हालेलुया. तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. मनाच्या नवीनीकरणाने नवीन केले जावे. मनाच्या नवीनीकरण. आमचं मन जे आहे, आता आम्हाला ख्रिस्ताचं मन प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही ख्रिस्ताचं मन पाहणार आहोत. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेस आम्हाला ह्या परिस्थितीमध्ये ख्रिस्ताने काय केलं असतं किंवा ख्रिस्त आमच्यासाठी काय या परिस्थितीबद्दल काय बोलत आहे याविषयी सांगितलेलं आहे. म्हणून देवाच्या पवित्र वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला तो गमलेल नावाचा मनुष्य, योहान सुवर्तमान 3ऱ्या अध्यायामधला, त्याला देखील प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की नव्याने जन्मल्याशिवाय कोणालाही देवाच्या राज्याचं वचन मिळणार नाही व कोणी देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. नवीनीकरण हे देवाचं एक ध्येय आहे किंवा नवीनीकरण, आमच्या जीवनाचं नवीनीकरण करणं हे देवाचा एक ध्येय आहे. आमच्या देवाचं ध्येय आहे की आमच्या जीवनाचं नवीनीकरण झालं पाहिजे. पूर्वी जे आम्ही होतो त्याच्यात आता बदल झाला पाहिजे. आमच्या जीवनाचं नवीनीकरण झालं पाहिजे. आमच्या हेतूचं, आमच्या विचाराचं, आमच्या चालचलणुकीचं, आमच्या बोलण्या चालण्याचं सगळ्यांचं नवीनीकरण झालं पाहिजे. एक नव्या मनुष्य आम्ही धारण केला पाहिजे. एक नवीन जीवन आमच्यामध्ये प्रगट झालं पाहिजे. की जे पूर्वी नव्हतं ते जीवन आता आम्ही आमच्या जीवनातून प्रगट झालं पाहिजे. यालाच म्हणतात ख्रिस्तानं चालवलेलं जीवन. ख्रिस्तानं चालवलेलं जीवन. पण आपण पाहतो की देवाच्या पवित्र वचनामधून पाहिलं की पहा, नवीनीकरण म्हणजे तो मनुष्य म्हटलं की मातेच्या उदरामध्ये जाऊन पुन्हा जन्म कसा काय कोणी घेऊ शकतो. तर प्रभू ख्रिस्ता त्याला म्हटलं की पहा, तुम्ही एवढे अज्ञानी आहात का? तर वारा पाहिजे तिकडे वाहतो, पण तो आम्हाला दिसत नाही. हालेलुया. वारा पाहिजे तिकडे वाहतो, पण तो आम्हाला दिसत नाही. आत्म्याने जन्मलेल्या माणसाचे असं आहे. हालेलुया. आत्म्याने जन्मलेल्या माणसाचं आहे की त्या जसं वाऱ्याचं कार्य दिसतं, वाऱ्याची कृती दिसते. आम्ही पाहतो वाऱ्याची कृती दिसतात, वाऱ्याची कार्य दिसतात. वारा दिसत नाही, पण त्यांनी केलेला बदलाव किंवा झाडं हलताना आम्ही पाहतो. मोठ्या मोठ्याने जास्त वारा आला तर फलक तुटून पडलेले आम्ही पाहतो. कधी वारा एकदम गरम असतो, कधी गार वारा असतो. म्हणजे हे सगळे वाऱ्याचे प्रकार आम्ही पाहतो. वारं दिसत नाही, पण त्याचं कार्य बाकी आम्हाला दिसत असतं. त्याच प्रकारे आहे. हालेलुया. नवीन जन्म होणं, नवीनीकरण होणं म्हणजे त्या मनुष्याचा काही वेगळं काही त्याच्या शरीरामध्ये बदल होत नाही, त्याच्या बाह्य स्वरूपामध्ये बदल होत नाही, तर त्याच्या जीवनामध्ये आंतरिक रीतीने त्याच्या जीवनामध्ये बदल होतो. त्यालाच म्हणतात नवीनीकरणाचा बदल. हालेलुया. पूर्वी जो होता तो आता नाहीये. हालेलुया. पूर्वी जो मनुष्य होता तो आता नाहीये. आता त्याचं जीवन बदललेलं आहे. हालेलुया. त्याचं जीवन बदललेलं आहे. जसं तुम्ही पाहते की जगताचं जीवन बदललं आणि त्याच्या कृत्यावरून ते समजलं की हा बदललेला आहे, याचं जीवन बदललंय, याचे हेतू बदललाय, याचं अंतःकरण बदललंय. कारण तो म्हणत होता, कारण तो पूर्वी जो होता तो मनुष्य होता, तो पैशावर प्रेम करणारा मनुष्य होता, तो लोभी मनुष्य होता, तो लुबाडणारा मनुष्य होता. परंतु आता तो धार्मिक मनुष्य बनलेला आहे.
म्हणजे त्याचं परिवर्तन झालेलं आहे, त्याचा बदल झालेला आहे. आता तो बदललेला आहे कशानं, तर त्याच्या कृत्यानं तो बदललेला आहे, त्याच्या जीवनात जो बदल झालाय त्याच्या कृत्यामुळे तो बदल झालेला आहे. हो देवाचे लोकांनो, आमची कृत्यानं आमच्या जीवनामध्ये बदल झालेला आम्हाला दिसला पाहिजे. आमचं बाह्यस्वरूप, आमचे कपडे घालण्याची पद्धती बदलणं किंवा बोलण्याची पद्धती बदलणं हे नाही झालं पाहिजे. तर आमच्या जीवनात बदलाव झाला पाहिजे, आमच्या वागणुकीचा, आमच्या जीवनाचा बदलाव झाला पाहिजे. आमच्याकडे पाहून लोक म्हटले पाहिजे योहान 11:13 प्रमाणे की हे देवाचे लोक आहेत. हालेलुया. आमच्याकडे पाहून लोक म्हटले पाहिजे देवाचे लोक आहेत, हे काहीतरी वेगळे लोक आहेत. हालेलुया. हे काहीतरी लोक वेगळे लोक आहेत. आणि म्हणून पाहता की ज्यावेळेस प्रेषितांच्या पत्रामध्ये, प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर आम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्ही पाहता की ते जे अनक्षर लोक होते, अज्ञानी असे लोक होते, ते अज्ञानी लोक होते, अनक्षर लोक होते, परंतु त्यांच्यामध्ये जो बदल झालेला होता तो मोठा बदल होता. हालेलुया. कारण त्यांच्यामध्ये बदल जो झालेला होता ते आता भित्रे राहिलेले नव्हते, ते घेऊन लपणारे राहिले नव्हते, ते आता मासे धरायला पुन्हा जाणारे लोक राहिलेले नव्हते. ते अज्ञानी जर होते, अडाणी जरूर होते, पण त्यांच्या मुखातून निघणारे शब्द 3,500 लोकांना उद्धार देणारे बनणारे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर निघत होते. कारण त्यांच्यामध्ये बदल झालेला होता. हालेलुया. त्यांच्या जीवनाचं नवीनीकरण झालेलं होतं. त्यांच्यामध्ये आलेला देवाचा जो आत्मा आहे तो आता कार्य करत होता. आता हे लोक कार्य करीत नव्हते. हालेलुया. आता हे लोक कार्य करत नव्हते, त्यांच्यामध्ये वसणारा देवाचा आत्मा त्यांच्या जीवनाचं नवीनीकरण करत होता. हालेलुया. त्यांच्या जीवनाचं नवीनीकरण करत होता, ते नवे लोक होत होते. आणि बायबल सांगते की त्यांच्यामध्ये दुसरे लोक येण्यासाठी घाबरत होते. हालेलुया. ते सर्व एकत्र होते, एक होते, दररोज भाकर मोडण्यात तत्पर होते, प्रार्थना करण्यात तत्पर होते, आणि ते अद्भुत चिन्ह चमत्कारासह त्यांच्या जीवनामध्ये नवीनीकरण झालेलं आहे हेच प्रगटीकरण ते करत होते. हालेलुया. हालेलुया. तुम्ही पाहता की प्रेषित जे लोक होते ते घाबरलेले अडाणी असणारे लोक रस्त्याने जरी चालले, त्यांची सावली पडली तर त्या सावलीमुळे लोक बरे होत होते. हालेलुया. त्या सावलीत ठेवलेले लोक बरे होत होते. कोणी त्याच्यावर कपडे टाकायचे, ते कपडे दुखण्यावर टाकायचे आणि दुखण्यात बरे होत बदललेले होते. हे पूर्णपणे बदलले होते, यांचे जीवन बदललेलं होतं. हालेलुया. देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी हीच आहे की आमच्याकडे कोण लोकांनी आमच्यातले बदल दिसले पाहिजे, आमच्यातला बदल त्यांना जाणवलं पाहिजे, आमच्यातली नवीनीकरण त्यांचं जाणलं पाहिजे, आमचं नवीन जीवित करून त्यांनी जाणून घेतलं पाहिजे की हे लोक आता पूर्वी जे व्यर्थ बडबड करीत गप्पा मारीत बसणारे, एका चौकात बसणारे असे लोक राहिले नाही. हालेलुया. हे लोक दुसऱ्याच्या गोष्टी उघड करणारे लोक राहिले नाही, दुसऱ्याची निंदा करणारे लोक राहिले नाही, दुसऱ्याच्या चहाड्या करणारे लोक राहिले नाहीत. याचं त्याचं बोलण्यामध्ये हा वेळ घालत नाही, तर हे प्रार्थनेमध्ये आहे. ते प्रार्थना करतात, दिवस रात्र प्रार्थना करतात, कारण यांच्यात बदल झालेला आहे, त्यांच्या जीवनाचं नवीनीकरण झालेलं आहे. हो देवाचे लोक, हे बाकीचे लोकांमध्ये ते समृद्ध होत नव्हते, परंतु ते जे एका विश्वासामध्ये होते, ते एका विश्वासामध्ये खंबीर रीतीनं ते परमेश्वराच्या आत्मेनं भरण्यासाठी दररोज एकत्र येत होते, देवाचं वचन वाचत होते, प्रार्थना करत होते. हालेलुया. हो देवाचे लोक, ज्या वेळेस देवाचा आत्मा आमच्यामध्ये येतो, देवाचं सामर्थ्य आमच्यामध्ये येतं, आमच्या जीवनाचं नवीनीकरण करायला तो सुरुवात करतो. हालेलुया. नवीनीकरण करायला सुरुवात होतं, आमच्या जीवनाचं नवीनीकरण होतं. कारण नवीनीकरण करण्यासाठी तर प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला नव्याने जन्माला सांगितलेलं. हालेलुया. आमचा जन्म नव्याने झाला पाहिजे, ही देवाची इच्छा तुमच्या निवासाठी. प्रभू येशू ख्रिस्त देखील, देवाचा आत्मा देखील आमच्यामध्ये नवीनीकरण शोधतो की आमच्यामध्ये नवीनीकरण झालेलं आहे का. हालेलुया. पूर्वी आम्ही भांडण कुदळ असू, पूर्वी आम्ही निंदा करणार असू, पूर्वी आम्ही व्यसनाबाज असू, परंतु आता त्यापासून आम्हाला मुक्तता मिळालेली आहे का. ते आमच्या जीवनामधून नाहीस झालेलं आहे का, ते आमच्या जीवनामधून हद्दपार झालेलं आहे का, तरच आमच्या जीवनाचं नवीनीकरण झालेलं आहे. पूर्वी आम्ही भांडणखोर लोक होतो, आता आम्ही शांती करणारे आणि सहभागिता घेणारे लोक झालेले, एकमेकाला क्षमा करणारे लोक झालेले आहोत का, याला नवीनीकरण. हालेलुया. आज आमच्या जगात कोणीही आमचा शत्रू नाही हे आम्हाला समजलेलं आहे का. हालेलुया. आमचा या जगात कोणी शत्रू नाही, आमचा ह्या जगात कोणी भावबंद नाही, आमच्या जगात हा कोणी विरोधी नाही, आमचा विरोधी एकच आहे आणि तो आहे सैतान. ते बाकीचे सगळे जे आहेत ते देवाचे लोक आहेत हे आम्हाला समजलेलं आहे. हालेलुया.
देव सर्वांवर प्रेम करतो हे आम्हाला समजलेलं आहे का? मग आम्ही देखील सर्वांवर प्रेम केलं पाहिजे, सर्व प्रीती केली पाहिजे. हा बदल आमच्यामध्ये झाला पाहिजे. कोणी आमचं वाईट करतंय तरी त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. बायबल ते सांगतं, जे छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. जे छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि जे तुम्हाला त्रास देतात त्यांच्यासाठीही तुम्ही प्रार्थना करा. हालेलुया. हो देवाचे लोकांनो, आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रत्येक समय आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आमच्या जीवनाचं नवीनीकरण हेच आहे की आता आम्ही पूर्वी जे होतो सडेतोड उत्तर देणारे किंवा अनेक प्रकारे आमच्या स्वभावामध्ये आता बदल झाला पाहिजे. आमचा स्वभाव बदलला पाहिजे ही देवाची इच्छा आहे. आमचं जीवन बदललं पाहिजे ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. तुम्ही पाहता की पूर्वी जो पेत्र होता, समजा तो काय करत होता. हालेलुया. पेत्र पूर्वी मासे धरणारा होता, आता तो मासे धरणारा झाला होता. हालेलुया. पूर्वी मासे धरणारा मनुष्य होता, आता तो माणसं धरणारा मनुष्य झाला होता. पूर्वी पौल जो आहे हा मनुष्य मंडळीचा अत्यंत छळ करणारा मनुष्य होता, मंडळीला छळवणारा होता, जेलमध्ये टाकणारा मनुष्य होता. पण ज्यावेळेस त्याला प्रभूचं दर्शन झालं, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये आले, प्रभू येशूचा आत्मा त्यांच्यामध्ये आला, त्यावेळेस त्याची घोषणा करणारे ते बनले. त्यालाच म्हणतात परिवर्तन. हालेलुया. परिवर्तन त्या मनुष्याचं झालं. शौलाचं परिवर्तन पौलामध्ये झालं आणि तुम्ही पाहता की त्याने अनेकांना परिवर्तन करण्यासाठी अनेकांचं परिवर्तन करण्यासाठी आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये दिलं. हालेलुया. हो बाबा. हालेलुया. देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी इच्छा आहे देवाच्या प्रिय लोकांना की आमचं देखील परिवर्तन झालं पाहिजे. आमच्या जीवनाचं नवीनीकरण झालं पाहिजे. आमच्या मनाच्या नवीनीकरणाने आम्ही नवी सृष्टी बनलो पाहिजे. देवाची उत्तम ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. हालेलुया. देवाची इच्छा आमच्या जीवनासाठी काय आहे, देवाची इच्छा आमच्या जीवनासाठी काय हे जर समजून घ्यायचं आहे तर आम्ही बायबलमध्ये आमचं अंतःकरण, आमचे विचार बायबलमुळे बदलतील. हालेलुया. आमचे हेतू बायबलमुळे बदलतील. आमचं जीवन बायबलमुळे बदलत, देवाच्या वचनामुळे बदलत. म्हणून बायबलमध्ये ते सांगितलं आहे. हालेलुया. स्तोत्र संहिता 1 मध्ये म्हटलं की जसं पाण्याच्या प्रवाह लावलेलं झाड असतं. हालेलुया. ते लावलेलं झाड असतं ते हंगामी फळ देतं, हंगामात ते आपल्याला फळ देतं, त्याची पाने कमजत नाही. तो असा मनुष्य आहे की जो धर्मशास्त्रामध्ये रममाण होतो, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये रममाण होतो. त्याला परमेश्वराची उपस्थिती हवीशी वाटते. परमेश्वराच्या वचनाची त्याला गोडी लागते. परमेश्वराचं वचन वाचण्यासाठी, परमेश्वराचं वचन ग्रहण करण्यासाठी तो सदैव तयार असतो. सदैव आपलं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये देण्यासाठी तयार असतो. तो मनुष्य, तो बदललेला मनुष्य आहे. हालेलुया. तो जगातल्या गोष्टी बोलत बसण्यापेक्षा, जगातल्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा तो आपलं लक्ष स्वर्गीय गोष्टीकडे देतो. देवाच्या वरील गोष्टीकडे त्याचं लक्ष असतं. कारण त्याला हे माहित आहे, त्याला हे उमजलेलं आहे की तो जगाचा नाहीये. हालेलुया. आणि जग त्याच्यासाठी नाहीये. हालेलुया. जगातल्या गोष्टी त्याने आता वर्ज केलेल्या आहेत, तर आता तो वरील गोष्टीकडे, स्वर्गीय गोष्टीकडे, स्वर्गीय सामर्थ्याकडे त्याचं लक्ष लागलेलं असतं. देवाची तुमच्या आणि माझ्यासाठी इच्छा तीच आहे देवाच्या लोकांना की आमचं लक्ष या जगातल्या गोष्टीकडे नाही, तर आमचं लक्ष वरील गोष्टीकडे लागलेलं असावं. हालेलुया. वरील सामर्थ्याकडे लागलेलं असावं, वरील परमेश्वराच्या आत्मिक सामर्थ्याकडे आमचं लक्ष लागलेलं असावं. ही देवाची तुमच्या आणि माझ्यासाठी इच्छा आहे. हालेलुया. म्हणून आम्ही आमचं मन, आमचं चित्त देवाकडे लावावं की जेणेकरून आमचं नवीनीकरण होईल. हालेलुया. म्हणून पुढे लिहिलेलं आहे की मग तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी, आध्यात्मिक गोष्टीविषयी तुम्ही तुमचं लक्ष आध्यात्मिक दानाकडे लागणार आहे. आध्यात्मिक गोष्टीकडे, आध्यात्मिक कृपादानाकडे तुमचं आणि माझं लक्ष लागणार आहे. जर आमचं जगातलं लक्ष वेगळं झालं तर, जगातलं लक्ष जर आम्ही वेगळं केलं तर आमचं लक्ष स्वर्गीय कृपादानाकडे लागणार आहे. पण जगातल्या गोष्टी आणि स्वर्गीय गोष्टी या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीला कधीही मिळू शकत नाही. हालेलुया. जग आणि स्वर्गीय हे एकाच वेळेस एकाच ठिकाणी राहू शकत नाही. एक तर तुम्हाला जगातल्या गोष्टीचा त्याग करावा लागणार आहे, जगातल्या गोष्टी सोडून द्याव्या लागणार आहेत, जगातल्या गोष्टीपासून दूर राहावं लागणार आहे, म्हणजे तुम्हाला आध्यात्मिक गोष्टीची रुची लागणार आहे. हालेलुया. रुची लागणार आहे. आध्यात्मिक गोष्टीची रुची त्याच वेळेस तुम्हाला लागेल की ज्या वेळेस तुम्ही जगापासून स्वतःला दूर करा. आमचे जे एक बिशप आहेत ते एक सुंदर अशी गोष्ट सांगायची की एक मनुष्य, दोन हे होते. हालेलुया.
दोन ते किडे होते. हालेलुया. दोन किडे जे पहा मातीचे गोळे लोटी लोटी चालतात ते किडे होते. ते किडे होते. आणि काय झालं की एक जो किडा होता त्याने म्हटलं हे आता भरपूर झाले ते जर आपण हे घाण लोटायची आणि तीच करायची, आपण काहीतरी वेगळं करूया, आपण काहीतरी वेगळं पाहूया. आणि मग तो म्हटलं चला बाकीचे जे फुलपाखरे आहेत ते देखील झाडावर बसतायत, मध पाहतायत आणि मग आपण देखील पाहू काय आहे नेमकं त्याच्यामध्ये. तर तो जो किडा आहे तो उठतो आणि फुलावर जाऊन बसतो. आता फुलावर जाऊन बसल्यानंतर तो पाहतो की त्या फुलामध्ये तर फार सुंदर सुगंधित आणि गोड असा मध त्याला त्या ठिकाणी चाखायला भेटतो. आणि मग तो रम्य होतो त्या ठिकाणी रम्य होतो. तो ह्या झाडावर त्या झाडावर त्या फुलावर तो सतत ते मध जे आहे तो दिवसभर ते मध पित राहतो. आता हा दिवसभर मध पित राहतो आणि संध्याकाळी ज्यावेळेस त्या माणसाची भेट होती, त्या दुसऱ्या किडीची त्याची भेट होती, त्यावेळेस तो म्हणतो तू दिवसभर मला एकट्याला हे करायला लावलेलं आहेस, तू माझ्याशी बोलायचं नाहीस, मला एकट्यालाच तू करायला असेल, तू आपला तू वेगळा मी वेगळा, मी माझं काम हे करणार, तू तुझं माझं संबंध मिटला. पण तो ऐकून घे मी कुठे गेलो. तो म्हणतो ऐकून घे मी कुठे गेलो होतो. तर त्याने सांगितलं की बाबा रे आपण हे नाहकच वडताल करीत आहे या ठिकाणी, नाहकच घामघूम होत आहे आपण या ठिकाणी, नाहकच्या घाणीत राहून आपण ही घाण लोटत आहोत, नाहकच लोटत आहोत. फार सुंदर रीतीनं त्या ठिकाणी मी आज पाहिलं की काही थोड्याच कष्टामध्ये परंतु चांगलं मला फक्त एकच करायचं, त्या झाडावर आणि मग मी त्या ठिकाणी सुंदर असा मध त्या ठिकाणी दिवसभर प्राशन करीत राहिलो. आता बघ एकदम शांत वाटते. हालेलुया. शांत एकदम भारी वाटते म्हणे. हालेलुया. एकदम चांगलं वाटतंय मला. आता मी उद्यापासून हे काम करणार नाही म्हणे, आता मी हेच काम करणार, फुलावरच जाणार आणि तिकडे तेच मी मध दररोजच्या दररोज हे करणार. तो म्हणे तू आपला काही कर. हालेलुया. दुसऱ्या दिवशी उजळल्यानंतर हा म्हणतो चल दोस्ता पाय काय ते पाय काय चल माझ्या संगत चल तर खरी. तो फार आग्रहानं त्या दुसऱ्या जो घामाघूम झालेला आहे, फार अस्ताव्यस्त झालेला किंवा एकदम थकलेला भागलेला असा तो जो पहिला दुसरा जो किडा आहे त्याला म्हणतो चल तू. आणि मग तो जातो आणि गेल्यानंतर तो म्हणतो की बघ ह्या ठिकाणी मी बसतोय, अमुक अशा प्रकारे हा रस शोषण करायचा आहे. आणि मग हा जातो, हा ते रस शोषण करतो, म्हणतो काय नाही बरोबर नाही, एवढं काही चांगलं नाही. आणि मग दुसरीकडे तो म्हणतो हा तुम्ही पाहतो आधी, नंतर त्याला म्हणतो इथं पहा, तिथं पाहतो. तो म्हणतो इथं पण काय बरोबर नाहीये, तुलाच कसं काय वाटत, मला काय व्यवस्थित लागत नाही. आणि मग तो अनेक झाडं टिंगतात, अनेक झाडावरचा मग तो पहिला जो आलेला आहे, पहिले जो बदल झालेला आहे त्या किड्यात त्याला तो उत्तम लागतो. परंतु हा ज्यावेळेस त्या फुलाजवळ जातो त्यावेळेस याला तो म्हणतो नाही बरोबर नाहीये, चांगलं नाहीये, व्यवस्थित नाहीये, असं तो बोलत राहतो. आणि मग तो म्हणतो का रे काय भानगड आहे, मला जे चांगलं लागतंय ते तुला का चांगलं लागत नाही, मला जे एकदम सुंदर आणि मला जे चांगलं म्हणजे एकदम गोड, एकदम सुंदर, एकदम सुवासिक मला तो रस लागतोय, तुला का लागत नाही. मग त्याने म्हटलं तू काय तोंडात आणलेलं आहेस का काही. हा म्हणे मग तोंडात आणलेलं आहे म्हणे थोडी गोळी जी आहे ती त्याच्या तोंडात होती. हालेलुया. अरे गड्या म्हणे ही गोळी, त्या गोळी म्हणत तुला ते चांगला रस चांगला वाटत नाही. चांगला रस तुला चांगला न वाटण्याचं कारण म्हणजे हे आहे की ही गोळी तू सोडित नाही तोपर्यंत तुला त्या रसाचा, त्या मधाचा किंवा त्या सुवासिक मधाचा तुला स्वाद घेता येणार नाही. हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. हो देवाची आपली लोकांना हालेलुया. हीच गोष्ट आमचे विषय सांगायचे. हालेलुया. आणि आम्हाला ते अचानक आज आठवली की बघा हीच गोष्ट आहे, दोघांनाही एकच झाड. आज अनेक लोक तेच आहेत. हालेलुया. आज अनेक लोक देवाकडे येतात परंतु काहीला चांगला अनुभव येतो, काहीला देवाच्या कृपेचा अनुभव होतो, सामर्थ्याचा अनुभव होतो, त्याच्या समक्षतेचा अनुभव होतो, त्या पवित्र आत्म्याचा अनुभव होतो, पण काहीला अनुभवच येत नाही. किती प्रार्थना करा, कितीही हे करा तर त्यांच्यामध्ये काही बदलच घडत नाही, त्यांच्यामध्ये काही परिवर्तनच घडत नाही.
का घडत नाही याच्या मागे देखील देवाच्या प्रलोकानं काहीतरी कारण असतं. हालेलुया. कारण त्या किड्यासारखं ती गोळी त्याच्या धारेमध्ये होती आणि त्याला त्याचा स्वाद लागत नव्हता. तसंच ह्या जगामध्ये आम्ही ख्रिस्ताकडे येतो, परंतु जर जगातल्या काही गोळ्या आमच्यामध्ये आहेत, हालेलुया, जगातली जर गोळी आम्ही दाढीत धरलेली आहे, जगातली जर गोळी आमच्या दाढीत आहे, तर आम्हाला या देवाच्या गोष्टी परिपूर्ण रीतीनं समजणार नाही. हालेलुया. परिपूर्ण रीतीने त्याचा स्वाद घेता येणार नाही, त्याचं सामर्थ्य परिपूर्ण रीतीने आम्हाला अनुभवता येणार नाही, त्याची कृपा परिपूर्ण रीतीने आम्हाला अनुभवता येणार नाही, त्याच्या कृपादानाचं सामर्थ्य आम्हाला अनुभवता येणार नाही, त्याची कृपादान आम्हाला प्राप्तच होणार नाही. कारण आम्हाला ती गोळी काढल्याशिवाय ते होऊ शकत नाही. अगोदर गोळी करावीच लागणार आहे. हालेलुया. गोळी काढली तर तो स्वाद येणार, तो स्वाद समजणार आहे. ते मग किती सुंदर आहे, किती सुवासिक आहे, किती चांगलं आहे, किती पौष्टिक आहे, हे त्याच वेळेस समजेल की ज्या वेळेस आम्ही या जगातल्याची गोळी काढून टाकू. हालेलुया. ती जगातली गोळी जी आहे, मग ती तंबाखूची पुडी असेल, गुटखा असेल, हालेलुया, किंवा एखादं व्यसन असेल, हालेलुया, किंवा जगातल्या गोष्टी मिळण्याच्या वेळेस असेल, लबाडीकरण असेल, लबाडपणा असेल, खोटेपणा असेल, हालेलुया, लोभ असेल, ह्या ज्या गोळ्या आहेत देवाच्या प्रियजनांनो, ह्या गोळ्या खरा स्वाद परमेश्वराचा आम्हाला घेऊ देत नाही. खऱ्या जीवनाचा स्वाद आम्हाला परमेश्वराकडून देत नाही. पवित्र आत्मेच्या सामर्थ्याचा स्वाद आम्हाला ते घेऊ देत नाही. पवित्र आत्मेच्या कृपादानाचा स्वाद ते आम्हाला घेऊ देत नाही. कारण ह्याच गोळ्या आमच्या जीवनामध्ये आम्हाला परमेश्वराच्या समक्षेचा अनुभव, आमच्या जीवनाचं नवीनीकरण होण्याचा अनुभव आम्हाला ते येऊ देत नाही. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, आम्ही आमची गोळी काढलीच पाहिजे. हालेलुया. जोपर्यंत गोळी निघत नाही तोपर्यंत परिवर्तन होणं शक्य नाही. हालेलुया. द्वेष मत्सराची, शत्रुत्वाची गोळी असेल, द्वेष मत्सराची गोळी असेल, एखाद्या व्यसनाची गोळी असेल, एखाद्याचं क्षमा न करण्याची गोळी असेल, ह्या ज्या गोळ्या आहेत, ह्या गोळ्या जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत परिवर्तनाचा आनंद आणि जीवनाचा आनंद देवाच्या प्रियलोकानं आम्हाला मिळू शकत नाही. हालेलुया. नवीनीकरणाचा आनंद नव्याने आमचं जीवन बदलू शकत नाही. तर नव्याने जन्मण्यासाठी त्यासाठी आम्हाला ह्या गोळ्या सोडायला लागतील. आम्हाला जे जगातलं आहे त्यापासून दूर राहावं लागेल. त्यावेळेस स्वर्गीय सामर्थ्याचा अनुभव येईल, स्वर्गीय कृपादानाचा, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अनुभव आम्हाला येईल. पण तोपर्यंत नाही. हालेलुया. तोपर्यंत नाही. हालेलुया. कारण जग आत्म्या देहाची गोष्टी ज्या आहेत त्या आत्म्याच्या विरुद्ध आहेत. रोमकार स्तोत्र 8 अध्यायामध्ये 6 वचनामध्ये देहाच्या गोष्टी आहेत त्या आत्म्याविरुद्ध आहेत आणि आत्म्याच्या गोष्टी देहाविरुद्ध आहेत. हे दोन्ही कधी एकत्र होऊ शकत नाही. जर देहाला खुश करीत आहात, देहाला खुश करण्याची इच्छा तुमची आहे, देहाच्या गोष्टी मिळण्याची तुमची इच्छा आहे, तुम्हाला आत्मिक गोष्टी मला तुम्हाला कधी मिळू शकत नाही. आत्मिक रीतीनं आम्ही कधी बलवान सशक्त होऊ शकत नाही. परंतु आम्ही आत्मिक गोष्टीत बलव होऊन देहाच्या गोष्टीवर विजय बाकी मिळू शकतो. हालेलुया. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, देवाची इच्छा, ग्रहणी इच्छा हीच आहे. कारण आमचं शरीर जी या ठिकाणी जे म्हटलं, देवाची ग्रहणी उत्तम इच्छा, परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समृद्ध होऊ नका, तर मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हालेलुया. मनाच्या नवीनीकरणाने आमच्यामध्ये जो देवाचा आत्मा आहे त्याच्या मार्गदर्शनानुसार चांगलं काय वाईट काय, हालेलुया, हे आमच्यामध्ये वसणारा देवाचा आत्मा आम्हाला शिकवतो. हालेलुया. आमच्यामध्ये देवाचं मन आहे ते आम्हाला शिकवतो. आता आम्हाला एक सेपरेट शिक्षक ठेवायची गरज लागत नाही. हालेलुया. पवित्र आत्माच आमचा शिक्षक होतो. कारण इथं शिक्षण आपण 10-20 मिनिटं शिक्षण घेतोय. हालेलुया. 10-20 मिनिटं आपण देवाचं वचन वाचतोय, परंतु हे 10-20 मिनिटं शिक्षण घेणं पुरेसं नाहीये. हालेलुया. तर आम्हाला आमच्या देवाचा जो आत्मा आहे त्याच्या सामर्थ्याद्वारे त्याच्या प्रेरणेद्वारे चालून आम्हाला 24 घंटे जे विजय जीवन जगायचं आहे ते जीवन आमच्या मनाच्या नवीनीकरणानं आम्हाला ते प्राप्त होणार आहे. हालेलुया. आमच्या मनाच्या सामर्थ्यानं आम्हाला पवित्र आत्मेकडून येण्याद्वारे ते आम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, आम्ही आमच्या मनाच्या नवीनीकरण, आमचं मन जे आहे ते देवाचं मंदिर आहे. आमचं अंतःकरण जे आहे ते देवाचं मंदिर आहे. आणि हे देवाचं मंदिर आम्हाला बनू शकतं, आम्हाला घडू शकतं. हालेलुया. आमचं जीवन बनू शकतं. हालेलुया. परंतु त्यामध्ये जर गोळ्या आहे तर तेही काही करू शकत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. पवित्र आत्मा देखील काही करू शकत नाही.
जर आम्ही गोळी घेऊन आहोत, तर जगातल्या गोष्टी घेऊन आहोत, तर आम्हाला पवित्र आत्मा देखील काय करू शकत नाही, त्याचं सामर्थ्य आमच्यामधून कार्य करू शकत नाही. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, देवाची इच्छा तीच आहे की ग्रहाने उत्तम परिपूर्ण इच्छा काय आहे ते आम्ही देवाची समजून घ्यावं आणि आमच्या जीवनाचं नवीनीकरण व्हावं. आमच्या मनात काय आहे, आम्हाला प्रभूचं मन आहे आणि ते प्रभूचं मन आम्हाला शिकवतंय. हालेलुया. ते प्रभूचं मन स्वीकारत आहे की क्षमा कर, सगळ्यांना क्षमा कर, कोणालाही कोणाच्या विषयी कडूपण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवू नको, कोणाबरोबर शत्रुत्व ठेवू नको, सगळ्यांबरोबर सहनशीलतेने ममतेने चांगलपणानं वाग. आम्ही सर्व हे देवाची लेकरं आहोत. आमचा कोणी या जगामधला कोणी शत्रू नाही, आमचा पक्ष कोणताही पक्ष आमचा पक्ष नाही. हालेलुया. हा पक्ष आमचा विरोधी नाही आणि आमचा पक्ष ही फक्त ख्रिस्त आहे. हालेलुया. तोच आमचा पक्ष आहे. या जगातले पक्ष अनेक असतील, या जगातले अनेक आघाड्या वगैरे काय काय असेल ते असेल, पण ते जगात नाही. आमचा एकच पक्ष आहे, आमच्या मनाचं नवीनीकरण होणं. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आमच्या जीवनाचं नवीनीकरण होणं. हालेलुया. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, आमच्या जीवनाचं नवीनीकरण व्हावं ही देवाची इच्छा आहे. कारण ज्याच्या जीवनाचं नवीनीकरण होतो तो विजय जीवन जगतो. त्याच्यामध्ये देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य प्रगट होतं, देवाच्या आत्मिक कृपादान प्रगट होतात, देवाच्या आत्म्याच्याद्वारे चालवले जीवन त्याला प्राप्त होतं. त्याच्या पुढे सैतान थरथर कापतात, ते देखील त्याला घेतात, कारण त्याच्यामध्ये वस्ती करणारा जो देवाचा आत्मा आहे त्याच्या प्रेरणेनं तो चालतो. हालेलुया. त्याच्या सामर्थ्याने तो जगतो. तोच मनुष्य विजय होतो. जो देहावर विजय मिळवतो तो जगावरही विजय मिळवतो. हालेलुया. अगोदर देहावर विजय मिळावा लागतो, मग जगावर विजय मिळावा लागतो आणि मग आमच्या मनाचं नवीनीकरण होऊन आम्हाला वरील स्वर्गीय सामर्थ्यानं परमेश्वर युक्त करतो. कारण देवाची इच्छा तीच आहे की तुम्हाला आणि मला देवाच्या आत्मिक सामर्थ्यानं ओतप्रोत भरावं. तुम्ही आणि मी देवाच्या सामर्थ्यानं ओतप्रोत भरावं, देवाच्या कृपादानाने ओतप्रोत भरावं, देवाच्या गौरवासाठी जगणारे जीवन आम्हाला प्राप्त व्हावं. आमचं जीवन नवीनीकरणानं भरलेलं जीवन असावं. दररोज आमच्या जीवनामध्ये नवीन गोष्टी, देवाकडून येणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडाव्या, ही देवाची तुमच्या आणि माझ्यासाठी इच्छा आहे. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, मनाच्या नवीनीकरणानं स्वतःचं रूपांतर होऊ द्या. आमचा शिक्षक आमच्यामध्येच आहे. हालेलुया. जो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे तोच तुमचा शिक्षक आहे. जितकंही तुम्ही त्याचं ऐकाल तितकं तुम्हाला जास्त तो मार्गदर्शन करेल. हालेलुया. म्हणून म्हटलंय, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. त्याला खिन्न करणं म्हणजे तेव्हा त्याचा आवाज ऐकून देखील त्या आवाजाप्रमाणे न जगणं म्हणजे त्याला खिन्न करणं. हालेलुया. तो खिन्न कशाने होतो, तर आपण त्याचा आवाज ऐकतोय की बाबा लबाडी करू नको आणि ते तरी मी लबाडी करतो, तर तो खिन्न होतो. बाबा शिवीगाळी करू नको आणि तरी हा मी शिवीगाळी करतो, तर तो पवित्र आत्मा खिन्न होतो. मार्गदर्शन करायचं हळूहळू थांबून जातो आणि मग त्याचा आवाज यायचंही आम्हाला थांबून जातोय आणि मग मनुष्य पहिल्याच गोष्टीकडे जास्त रममान होतो. हालेलुया. म्हणलं लोक ख्रिस्तामध्ये टिकत नाही, त्याचं कारण हे आहे की ते पवित्र आत्म्याला खिन्न करतात. हालेलुया. पवित्र आत्म्याला खिन्न करतात. पवित्र आत्म्याचा आवाज ऐकून देखील त्याप्रमाणे जीवन जगत नाही. आपल्या मनाच्या नवीनीकरण होऊ देत नाही. काही गोष्टी लाभाच्या असल्या म्हणजे खोटे बोलत चालते. काही लोक तर म्हणतात नाही खोट्याशिवाय जमल का. हालेलुया. आणि मी पाहिलेलं आहे की जे लबाड बोलतात ते एक लबाडी झाकण्यासाठी अजून 50 लबाड्या ते करतात. हालेलुया. एक लबाडी झाकण्यासाठी त्यांना अनेक लबाड्या कराव्या लागतात आणि एक लबाडी म्हणजे सैतानाला वाव देणं आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याला खिन्न करणं आहे आणि सैतानाला वाव देणं आहे. सैतानी आत्मा, दोन आत्म्याची लढाई नाही का. आपण पाहतो पवित्र आत्मा आहे आणि सैतानी आत्मा. आमचं युद्ध जे आहे हे त्या दुरात्म्या समूह बरोबर आहे. ते सतत कार्यशील आहे की आम्हाला पाडण्यासाठी, पवित्र आत्म्याच्या विरुद्ध आम्ही कार्य करावं यासाठी सदैव ते सक्रिय असतात. म्हणून त्यांची सक्रियता नाहीशी करण्यासाठी आम्ही पवित्र आत्म्याच्या सक्रियतेनं आम्ही राहिलो पाहिजे. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राहिलो पाहिजे. म्हणजे तो आम्हाला बलवान करीत चालेल, शक्तिशाली करीत चालेल. परंतु आम्ही जर त्याचं ऐकलं नाही, तर तो लगेच तो शिक्षा वगैरे काही करत नाही, लगेच आम्हाला सोडून जात नाही, परंतु तो वाट पाहत राहतो. परंतु जर तरीही आम्ही ऐकतच नाही राहिलो, जर आम्ही त्याचा आवाजच ऐकलं नाही, तर मग बाकी तो खिन्न होऊन शांत राहतो, बोलायचं थांबतो. हालेलुया. आणि मग तो सैतानी आत्मा आमच्या जीवनाचा ताबा घेऊन आमचे जीवन तो चालवतो. पवित्र आत्म्याने चालवले आम्ही पाहिजे,
परंतु आम्हाला मग नंतर त्या व्यक्तीला दुरात्मा चालवतो, सैतानी आत्मा चालवतो आणि मग त्याची दशा पहिल्यापेक्षा 7 पट वाईट होते. हे देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक गेला म्हणजे तो शोधित फिरतो स्थळ, पण त्याला सापडलं नाही, मग तो पुन्हा येतो आणि पुन्हा प्रयत्न करतो शिरायचा. हालेलुया. पण त्याला वाव दिला तर मग तो म्हणतो आता एकटा होतो, तेव्हा आता अजून 7 आणायला पाहिजे, म्हणजे याची दशा मी पहिल्यापेक्षा 7 पट वाईट करेल. म्हणून देवाच्या लोकांना आम्हाला आमच्या जीवनाचं वैनिकरण केलं पाहिजे. सैतानाला वाव देऊ नका. हालेलुया. त्याला वाव देऊ नका. त्याला आमच्या जीवनामध्ये हद्दपार करा. पवित्र आत्म्याला आमच्या मनाच्या नवीनीकरणाला कार्य करू द्या. पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये कार्य करू द्या. पवित्र आत्म्याच्या स्वर्गीय गोष्टीकडे लक्ष लावा, जगातल्या गोष्टीकडे नाही. गोळ्या असतील टाकून द्या, गोळ्या असतील सोडून द्या, तर तुम्हाला आणि मला हालेलुया ही घाण आणि मध एकाच वेळेस जर घेतलंय तर ते समजणारच नाही मधाची चव काय आहे ती. हालेलुया. तसं देवाचे लोकांना जग आणि पवित्र आत्म्याच्या गोष्टी एकत्र कधी राहू शकत नाही. हालेलुया. जगातल्या गोष्टी, देहाच्या गोष्टी आणि पवित्र आत्म्याच्या गोष्टी या कधी एकत्र राहू शकत नाही. जगात राहणं आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जगणं हे एकत्र कधीच होऊ शकत नाही. पण आपल्या मनाच्या नवीनीकरणानं एकालाच तुम्ही खुश करू शकता. 2 धन्याची कोणी चाकरी करू शकत नाही, दोघांना कोणी खुश करू शकत नाही. हे तेच आहे. पण एक तर दुष्टात्म्याच्या प्रभावाखाली जीवन जगा, नाही तर पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली जीवन जगा. तुम्ही दोघांपैकी एकालाच खुश करू शकता. हालेलुया. पण देवाचे लोकांना आम्हाला पवित्र आत्म्याला खुश करायचं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे नवीनीकरणाद्वारे आम्हाला जीवन जगायचं. हालेलुया. एक सामर्थ्यशाली जीवन आम्हाला जगायचं, पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली असणारे जीवन आम्हाला जगायचे, की जेणेकरून एक सामर्थ्यशाली जीवन जगून आम्ही या जगावर विजय मिळवू. हालेलुया. आम्हाला आता कळकळ वाटली पाहिजे, आम्हाला तळमळ वाटली पाहिजे. आम्ही दुःखित, पीडित, आजारी लोक पाहून आमच्या अंतःकरणाला चुरचूर लागली पाहिजे. हालेलुया. आज मी एक बंधूने मला साक्ष दिली आणि त्यांनी मला सांगितलं की म्हणे माझ्या त्या चुलतीकडे पाहून माझं अंतःकरण एकदम हेलवलं गेलं. मला वाटलं की त्यांच्याकडे भांडवल, त्यांना सांगा येशू ख्रिस्ताकडे या, तुम्ही येशू ख्रिस्ताकडे या, म्हणून या बयापासून मुक्त व्हाल. परंतु सांगायचं कसं? हालेलुया. त्यांनी फार तळमळ केली. भावाला सांगितलं, नवऱ्याला सांगितलं की हा बाई जो दुष्टात्मा येशू प्रभूच काढू शकतो, तुम्ही तिला घेऊन चला, प्रार्थनेला घेऊन चला. परंतु त्यांचं कोणी ऐकलं नाही आणि त्यांना त्याविषयी फार वाईट वाटलं. तरी त्यांनी प्रयत्न सोडला नाही. आता ती त्यांच्या दुसऱ्या भावाकडे गेली आणि त्या भावाला देखील त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. हालेलुया. ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये असतं, त्यावेळेस इतरांशी कळवळ आणि प्रेम असतो. भले ते पूर्वी आमचे शत्रू असोत, भले ते आमचे भावबंद असोत, पण ज्यावेळेस देवाचा आत्मा आमच्यामध्ये कार्यशील होतो, देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये कार्यशील होतो, त्यावेळेस कळवळ आणि प्रीती आमच्यामध्ये उत्पन्न होते आणि ती प्रीती आम्हाला स्वस्त बसू देत नाही. एखादा मरत आहे आणि आम्हाला माहिती काय वाचू शकतोय, हालेलुया, हा वाचू शकतोय, तर त्याला वाचवण्याची शक्ती असून देखील जर आम्ही त्याला वाचवत नाही तर त्याचा हिशोब आम्हाला द्यावा लागणार आहे. हालेलुया. आम्हाला पोहता येते आणि डुबणाऱ्या माणसाला जर आम्ही वाचवत नाही तर नक्कीच देव त्याचा झाडा आमच्याकडून घेणार आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या परिजनांना हालेलुया, अनेक लोक आमच्या आसपास आहेत. जर तुम्ही देवाच्या आत्म्याला भरलेला, देवाच्या आत्म्याच्या प्रभावाखाली चालत आहात, देवाच्या नवीनीकरणाच्या आत्म्याने जगत आहात, तर तुम्हाला लोक पाहून कळवळ आलं पाहिजे, प्रेम आलं पाहिजे, तुमच्या अंतःकरणात चुटपुट लागली पाहिजे की हा कधी बरा होईल, याच्या जीवनातून सैतानी बंधन कधी तुटतील, हा कधी ख्रिस्ताकडे येईल, कधी हा मुक्त होईल. हेच आलं पाहिजे आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये. कारण प्रभूचं मन आमच्यामध्ये. हालेलुया. प्रभूचं मन आहे की जे कळवळाने भरलं. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त कळवळाने भरला आणि रडला. हालेलुया. आपल्या प्रिय शिष्यासाठी, हालेलुया, आपल्या लाजरसासाठी, आपल्या त्या बहिणींच्या भावासाठी तो रडला. कळवळा होता, प्रेम होतं म्हणून रडला. हालेलुया. 5,000 10,000 लोक समुद्र पाहून प्रभू कळवळला. हे लोक 3 दिवस झाले उपवासी आहेत. हालेलुया. कळवळ आणि प्रेम, कळवळ आणि प्रीती ही देवाच्या आत्म्याची लक्षणं आहेत. हालेलुया. देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याची लक्षणं आहेत. कारण देवाच्या आत्म्याशिवाय कोणालाही कळवळ आणि प्रीती उत्पन्न होत नाही. शुगर तुम्हाला सांगायची इच्छा त्यालाच उत्पन्न होती की ज्याच्यामध्ये कळवळ आणि प्रेम आहे. हालेलुया. तोच देवाचा शुगर तुम्हाला सांगू शकतो, तो चित्रासाठी रडू शकतो, तो चित्रासाठी प्रार्थना करू शकतो की जो आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, आपल्या मनाच्या नवीनीकरणानं आपलं नवीनीकरण होऊ देतो,
तो सामर्थ्यशाली जीवन जगतो. अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण बनण्यासाठी तो तयार असतो. हालेलुया. अनेकांसाठी वेळ देण्यासाठी, खर्च करण्यासाठी तो तयार असतो. कारण त्याला माहित आहे हा मनुष्य आज मरणाच्या पथ्याला लागले, पण हा वाचू शकतोय. हालेलुया. वाचू शकतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय कालच्या दिवसामध्ये आमच्या एका भावाने एका मनुष्याला पाहिलं. हालेलुया. तो मनुष्य फक्त त्याचे हाडकं राहिले होते शिल्लक. हालेलुया. त्याची साक्ष मी टाकलेली आहे. फक्त हाडकं राहिली होती शिल्लक. फक्त हाडकं, मांस अजिबात राहिलेलं नव्हतं. आणि तो बाउन्सर मनुष्य होता. हालेलुया. जो दुसऱ्याला प्रोटेक्शन करणारा तो मनुष्य होता. परंतु त्याची हालत पाहून त्या माणसाला, त्या आमच्या भावाला रडू कोसळलं. तो म्हणे असं कसं काय झालं तू. हालेलुया. आणि तो म्हणे फोन कर म्हणे, बाबांना फोन कर. ते बाबाच म्हणतात मला. हालेलुया. बाबांना फोन कर. आणि देवाच्या पिल्लोकडनं ते प्रीती तो कळवला. हालेलुया. त्या माणसाच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करून गेला. आज तो मनुष्य काठी घेऊन उठून चालायची देखील ताकद नव्हती. मोकळं चालायची देखील ताकद नव्हती. काठी घेऊन चालायचा. म्हणजे शेवटच्या स्टेपला तो मनुष्य होता. पण ज्यावेळी देवाचं वर्तमान त्याला समजलं, त्यावेळेस तो सैतानाच्या बंधनापासून मुक्त झाला. आज तो मोकळा झालेला आहे. आज तो स्वतः बिगर काठीचा धावत आहे, पळत आहे, कामाला पण जात आहे. हालेलुया. हालेलुया. हो देवाच्या लोकांना, हे कधी होतं ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला कार्य करू देतो. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला आमच्या जीवनामध्ये कार्य करू देतो. पवित्र आत्म्याचा कळवळ आणि प्रेम आमच्यामध्ये असतं. पवित्र आत्म्याचा आवाज ऐकून त्याप्रमाणे जगण्यासाठी आम्ही तयार असतो. त्यावेळेस हे कार्य होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे. हालेलुया. त्याला तुमच्या जीवनात कार्य करू द्या. तो तुमचा कैवारी, दुसरा सत्याचा आत्मा, सत्यात चालणारा, नवीनीकरण करणारा, पवित्र स्वर्गीय सामर्थ्यानं युक्त करणारा तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. तुम्ही समजू नका की पवित्र आत्मा माझ्यामध्ये नाही. मी सांगेल, जो कोणी म्हणतो येशू प्रभू आहे, त्या प्रत्येकामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे. हालेलुया. त्या प्रत्येकामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे. आणि तो आत्मा, आता त्या आत्म्याला तुम्ही भरायचं, हे तुमच्या हातामध्ये आहे. हालेलुया. जितकं तुम्ही त्याचा आवाज ऐकाल, तितकं तो तुम्हाला सामर्थ्यानं, आत्म्यानं भरून टाकेल. त्याच्या कृपादानानं भरून टाकेल. त्याच्या सामर्थ्यानं भरून टाकेल. कळवल्यानं, प्रीतीनं भरून टाकेल. जितके तुम्ही त्याला तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्याचा वाव द्याल, तितकं तो तुमचं जीवन त्याच्या हातामध्ये घेईल आणि तो चालवील. तुम्हाला तुमचं जीवन चालवी घडवील. अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण तुम्हाला बनवील. ही देवाची तुमच्या आणि माझ्यासाठी इच्छा. देवाच्या प्रिय लोकांना. हालेलुया. आणि म्हणूनच आम्हाला भेटलं बस झालं. हे स्वार्थी विचार सोडून द्या. हालेलुया. स्वार्थीपणा सोडून द्या. आपल्या भावासाठी, आपल्या भावबंधासाठी, आपल्या शेजाऱ्यासाठी. तेही आज दुःखीत आहेत, पीडित आहेत, आजारी आहेत, सैतानाच्या बंधनामध्ये आहेत, दारिद्र्याच्या बंधनामध्ये आहेत. तुम्हाला कळवळा असू द्या. तुमच्यामध्ये जर ख्रिस्ताचं मन आहे, तुमच्यामध्ये जर ख्रिस्ताचा आत्मा आहे, तर तुमच्यामध्ये कळवळा आहे का, प्रेम आहे का, त्या भावाविषयी तुम्हाला त्याला शुभवर्तमान सांगायची इच्छा होती का, तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करताय का. हालेलुया. तर तो आत्मा, नवीनीकरणाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. तर तुमच्या जीवनाचं नवीनीकरण होत आहे. हालेलुया. ग्रहणीय यज्ञ म्हणून तुम्ही आपलं शरीर देवाच्या हातामध्ये दिलेलं आहे. तो आत्मा तुमच्यामध्ये कार्यशील आहे. हालेलुया. देवाच्या लोकांना, सक्रिय कार्यशील देवाचा आत्मा आमच्यामध्ये असावा, ही देवाची इच्छा आहे. ग्रहणी यज्ञ म्हणून आम्ही आमचं शरीर देवाला अर्पण करावे, आमचं मन अर्पण करावं, आमचं जीवन अर्पण करावं, जेणेकरून ह्या जीवनाचं उपयोग देवाच्या गौरवासाठी परमेश्वर करेल. हालेलुया. हालेलुया. या आपण सर्वजण ह्यावेळी देवाच्या आत्म्याच्या प्रभावासाठी आपण प्रार्थना करूया. देवाच्या आत्म्याला आम्ही भरून जाण्यासाठी प्रार्थना करूया. देवाच्या कृपादानाला आम्ही भरून जाण्यासाठी प्रार्थना करूया. हालेलुया. कळवळ्याच्या प्रीतीच्या आत्म्याला आम्ही भरवण्यासाठी प्रार्थना करूया. हालेलुया. जर गोळ्या असतील त्या पिकून देण्यासाठी आम्ही राहूया. हालेलुया. त्या गोळ्या पिकून देऊ. हालेलुया. द्वेष, मत्सर, राग, हेवा असलं व्यसनाच्या गोष्टी, सवयीच्या, वाईट सवय, वाईट विचाराच्या सर्व ह्या गोळ्या आम्ही करून टाकूया. शत्रुत्व, मीपणा, घमंड, द्वेष, मत्सर, राग, ह्या गोळ्या जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याची रुची आम्हाला येऊ शकत नाही, आम्हाला ती मिळू शकत नाही. देवाच्या लोकांना, पण या गोळ्या जोपर्यंत आम्ही टाकत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनाचं नवीनीकरण होऊ शकत नाही. पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही. म्हणून या गोळ्या टाकून द्या. आजपासून म्हणा की हे मी आज सोडलेलं आहे. हालेलुया. मी शत्रुत्व सोडलंय, ही सवय सोडली. हालेलुया. मी द्वेष, मत्सर सोडला, मी घमंड सोडलं. मी आज लीन व नम्र होऊन प्रभू तुझ्या चरणी आलेलो आहे.
आणि देवाच्या प्रियजन आज देवाच्या आत्म्याला तुम्ही आपल्या जीवनामध्ये वाव द्या. हालेलुया. पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनामध्ये कार्य करू द्या. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला तुमच्या जीवनामध्ये कार्य करू द्या. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये सामर्थ्यानेशी यावे यासाठी आपलं जीवन त्याला आपलं समर्पित करा. हालेलुया. जे आम्ही चुकतो, ज्या गोळ्या आहेत त्या शब्द समजून घ्या, त्याबद्दल पश्चाताप करा, त्या सोडून द्या. म्हणजे जीवना पवित्र आत्म्याचं नवीनीकरण तुमच्या जीवनामध्ये होईल. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं नवीनीकरण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होईल. हे आपण आपल्या जीवनाचं नवीनीकरण करूया, आपल्या विचाराचं नवीनीकरण करूया, आपल्या मनाचं, आपल्या हेतूचं, आपल्या कार्याचं नवीनीकरण करूया. कारण नव्याने जन्माल्याशिवाय आणि नवीनीकरण झाल्याशिवाय देवाच्या राज्यामध्ये कोणी जाऊ शकत नाही. हालेलुया. हा देवाच्या सामर्थ्याचा अनुभव कोणी घेऊ शकत नाही. त्या पवित्र आत्म्याच्या कृपादानाचा अनुभव कोणी घेऊ शकत नाही. नवीनीकरण झाल्याशिवाय, वाईट गोष्टी आणि जुनं सोडल्याशिवाय आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा नव्या गोष्टी येऊ शकत नाही. हालेलुया. जुनं काढल्याशिवाय नवीन येऊ शकत नाही. कारण जुन्याला जर नवं ठिगळ लावलं तर ते दोन्ही निकामी होते. हालेलुया. 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 बरोबर ते सांगितलं की जुन्याला कोणी नव्याचं ठिगळ लावतं का? हालेलुया. नाही, कारण ते नव्यालाही फाडून टाकतं. प्रेज गॉड. हो देवाच्या प्रियजन, पण आजच्या दिवसामध्ये नवीनीकरण होत्या. आमच्या जीवनाचं जुनं ते संपूर्ण काढून टाका. हालेलुया. जुनं काहीच ठेवू नका. आमच्या जीवनाचं नवीनीकरण होते. हालेलुया. पूरा सादल सखा दुसरा दिली दिना काना कानी दिगला बोलवा विलहारीना दुसरे दिली दिनी दिगला कानी दिगला दिगला. हालेलुया. 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 ओ लॉर्ड जीसस थँक यू लॉर्ड, थँक यू. हालेलुया. ओ गौरवाने भरलेल्या माझे प्रेम बाबा, मी तुझे आभार मानतो, उपकार मानतो, तुला धन्यवाद, तुला गुरु, तुला महिमा देतो. आज तुझ्या लेकरांशी तू बातचीत केली, आज आम्हा प्रत्येकाशी तू बातचीत केली, आमच्याशी तू बोला, तुझ्या पवित्र वचनात मार्गदर्शन तू आम्हाला दिला आहे. तुझे आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद आणि तुला गौरव देतो, तुझी स्तुती करतो. जो पवित्र वचन आम्हाला सिद्ध करणार आहे, परंतु म्हटलं मी जी वचन तुम्हाला दिली त्यामुळे आता तुम्ही सिद्ध झाला. हालेलुया. तो असिद्ध प्रकार सर्व नष्ट झाला. हालेलुया. असिद्ध प्रकार आमच्या जीवनातून नष्ट झाला, असिद्ध प्रकार आमच्या जीवनातून गेला, सैतानाची कृत्य नष्ट झाली, आमचे वाईट स्वभाव नष्ट झाले, आमच्या वाईट सवयी नष्ट होत आहेत. हालेलुया. सर्व वाईट सवयी नष्ट होत आहेत, वाईट कल्पना, वाईट विचार नष्ट होत आहेत. हालेलुया. तो तुमच्या मनाचं नवीनीकरण परमेश्वर आज नवीनीकरण आहे. हालेलुया. आमच्या मनाचं नवीनीकरण होत आहे आज. हालेलुया. आम्हाला नव्याने त्याला उभं करायचं. हालेलुया. आमचं जीवन नव्याने उभं करायचे, त्याच्या गौरवासाठी जगण्यात जीवन आम्हाला प्राप्त करून त्याला द्यायचं. हालेलुया. हालेलुया. आमच्यामधून त्याला प्रगट व्हायचंय, आमच्यामधून त्याचं सामर्थ्य आम्हाला त्याला प्रगट करायचं आहे, आमच्यामधून त्याची प्रीती प्रगट करायची आहे, आमच्यामधून त्याची सहनशीलता, प्रेम, ममता, चांगुलपण प्रगट करायचं आहे. हालेलुया. हो त्या पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये, हो पवित्र आत्मा तो आमच्या जीवनामध्ये येईल. प्रत्येकाच्या जीवनामध्ये या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे प्रत्येकाच्या जीवनाचं नवीनीकरण होते. हालेलुया. त्यांचे हेतूचं, त्यांच्या मनाचं, त्यांच्या विचाराचं, त्यांच्या कल्पनेचं नवीनीकरण होते. परमेश्वर बाबा, की जे तुला आवडणार तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रवक्त्यास नासून रोजी या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि पवित्र आत्म मार्गदर्शन इथून तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला लागू दे होईल. आणि त्या मार्गदर्शनानुसार चालण्यासाठी लागणार सर्व सहाय्य तुझ्या आत्म्याच्या द्वारे दिलेस ते दिली बाबा. धन्यवाद पवित्र आत्मा. प्रत्येकाला तू स्पर्श करण्यासाठी प्रार्थना करत आहे, प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली तू भरवण्यासाठी प्रार्थना करत आहे, पवित्र आत्म्याच्या कृपादानात तू भरव देण्यासाठी प्रार्थना करत आहे. तुझ्या कृपादानात त्यांच्यामध्ये प्रगट होण्यासाठी प्रार्थना करत आहे. एक शक्ती, एक सामर्थ्य हे त्यांना प्रगट होण्यासाठी प्रार्थना करत आहे. प्रीतीच्या कळवळ्याच्या आत्म्याला त्यांना भरवण्यासाठी प्रार्थना करत आहे. हे बाबा प्रीतीच्या आत्म्याला भरवण्यासाठी प्रार्थना करत आहे. हे बाबा तुझे परमेश्वर बाबा तू म्हटलं तुझ्यावर विश्वास ठेवला, हो बाबा आणि काही वारी सत्याचा आत्मा तू तुमच्या हृदयाशी येईल. हालेलुया. त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, शक्ती प्राप्त होईल. अनुरोधी प्रार्थना करतो प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याची शक्ती प्राप्त होईल. येशू तुझ्या सामर्थ्यामध्ये प्रत्येकाला आत्म्याच्या सामर्थ्याला कृपा भरला जातो. परमेश्वर बाबा ज्या राज्यासाठी त्याचा उपयोग कर प्रत्येकाला प्रभूजी आणि बाबा त्याद्वारे तुझं बरोबर दे. हे बाबा प्रत्येक अडखण पवित्र आत्म्याला आहे, आत्म्यासाठी होणारे सर्व अडखण येशू मी नष्ट करत आहे. सर्व वाईट सवय, वाईट विचार, वाईट कल्पना, शत्रुत्व, मीपणा, घमंड नष्ट करतो येशूच्या नावामध्ये. आणि बाबा तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली तुझ्या प्रत्येक प्रिय लेकराला देतो. हे पवित्र आत्मा बाबा तू आमच्यामध्ये आहेस. हे पवित्र आत्मा तुझी भरपुरी यावी ही तुझी इच्छा. हालेलुया. तू भरपुरीनं आम्हाला भरावी तुझी इच्छा प्रभूजी. कारण 6 मध्ये म्हटलं पवित्र आत्म्यानं भरून जा. हालेलुया. हे प्रभूच्या मनाने पवित्र आत्म्यानं भरावं. हो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं, पवित्र आत्म्याच्या कृपादानानं आम्ही भरावं ही तुझी इच्छा आमच्या जीवनासाठी आहे. भरपूर कृपादान या प्रत्येक प्रेरिताच्या जीवनामध्ये येऊ दे.
कृपादान प्रत्येकाला तू भर आणि परिस्थिती त्याच्याद्वारे तुझ्याच बरोबर उपस्थित प्रत्येकाला तुझ्या पवित्र हातामध्ये येतात. पवित्र आत्म्याचे आभार मानतो. तुझा स्पर्श तू अनेकांना दिलास, तू सामर्थ्य अनेकांना दिलंस, मी कृपापूर्वी तुझे आभार मान. येशू प्रभू माझा तारणारा याच्या समर्थनात प्रार्थना करतो. म्हणूनच ऐक बापा. आमेन. आमेन आमेन ईश्वर आमेन 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 हालेलुया आमेन. या आपण प्रभूंशी बोललेली प्रार्थना समजून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणास सोड, आणि आम्हाला परीक्षेत नकोस तर वाईटापासून आमची रक्षा. कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आमेन. तर हे बाबाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सामर्थ्यवान सहभागी उपस्थित असलेल्या देवाच्या प्रत्येक निवडलेली आता आणि सदा सर्व काळ असो.